श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्धारो ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्र चाळका अविनाशा अनंत वेशा जगतपते. जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोज दहना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हिमनग जामात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वरधुनी विराजित जाती सुमनहारवतजी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्ष मख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोल भक्षक निज भक्त रक्षक विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो सत्संस्थित्यंतकारक त्रिशूलपाली शार्दूल चर्मवसन स्कंदतात सुहास्यवदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञानघळ अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मष मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षक पद्मज तात मनरंजन जनन मरण नाशन जो कमलोद्भव कमलावर दशशतमुख दशशतकर दशशतनेत्र भूसर सुर भसुर अहोरात्र धाती जया भवभवांतक भवानीवर श्मशानवाशी गिरा अगोचर जो स्वरधुनी नितिविहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकम मर्दन ओंकार अमलेश्वर आनंदघन मदगर्भ भंजन अजज अजित जो अमित गर्भ निगमागमनुत जो दिगंबर अवयवरहित उज्जैनी महाकाळ काळातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोर चंद्र वेणू नृपवर महत्पापहर कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंचरकिर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षक नागानन जनक जो वृत्रारिष शत्रुजनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैद्यनाथ अद्भुत त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत करुणाकर बलाहक जो कामसिंधुर विदारक कंठीरव जगदानंद कृपार्णव हिमनगवासी हैमवतीधव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट मायामलहरण निशिदिनगाती आम्याय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्रीशैल्यवासी जो शक्रारिजन कांतक प्रियकर भुजा संतापहरण जोडोनी कर तेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजा अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकार्दी सहित मेदिनीचे वजन
करावया ताजवा आणू कोठून, व्योम साठवे संपूर्ण, ऐसे साठवण कोठून आणू, मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता, कोणत्या मापे मोजू आता, प्रकाशवया आदित्या, दीप सरता केवी होय, धरित्रीचे करुणी पत्र, कुधर कज्जल जलधीमशी पात्र, सुरद्रुमलेखणी विचित्र, करुणी लिहित कंजकन्या, तेही तेथे राहिली तटस्थ, तरी आता केवी करू ग्रंथ, जरी तू मनी धरिसी यथार्थ, तरी काय एक न होय, द्वितीयेचा किशोर इंदू, त्यासी जीर्णदशी वाहती दिनबंधू, तैसे तुझे गुण करुणा सिंधू, वर्णितसे अल्पमती, सत्यवती हृदय रत्नवराळ, भेदित गेला तव गुण निराळ, अंत नैकळेची समूळ, तोही तटस्थ राहिला, तेथे मी मंदमती किंकर, केवी क्रमू शके महिमांबर, परी आत्मसार्थक करावया साचार, तव गुणार्णवी मी न झालो, ऐसे शब्द ऐकता साचार, तोषला दाक्षायणीवर, म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर, आरंभी रस भरीन मी, जैसा धरुणी शिशुचा हात, अक्षरे लिहवी पंडित, तैसे तव मुखे मम गुण समस्त, सुरस अत्यंत बोलवीन मी, श्रोती भावे सावध चित्त, स्कंद पुराणी बोलिलाशी, श्री सुकतात, अगाध शिवलीलामृत ग्रंथ, ब्रह्मोत्तर खंडजे, नैमिषारण्ये शौनकादिक सुमती, सूताप्रती प्रश्न करीती, तू चिताकारशीचा रोहिणीपती, करी तृप्ती श्रवण चकोरा, तुवा भूतपुराणे सुरस, श्री विष्णुलीला वर्जिल्या विशेष, अगाध महिमा आसमास, दशावतार वर्णिले, भारत रामायण भागवत, ऐकता श्रवण झाले तृप्त, परी श्री शिवलीलामृत अद्भुत, श्रवणद्वारे प्राशन करू, यावरी वेदव्यास शिष्य सूत, म्हणे ऐका आता देऊनी चित्त, शिवचरित्र परमाद्भुत, श्रवणे पातक पर्वत जळती, आयुरारोग्य ऐश्वर्य अपार, संतती संपत्ती ज्ञान विचार, श्रवण मात्रे देनार, श्री शंकर निजांगे, सकळ तीर्थव्रतांचे फळ, महामखांचे श्रेय केवळ, देनार शिवचरित्र निर्मळ, श्रवणे कलिमल नासती, सकळ यज्ञामांजी जपयज्ञ थोर, म्हणाल जपावा कोणता मंत्र, तरी मंत्रराज शिवडक्षर, बीजसहित जपावा, दुजा मंत्र शिवपंचाक्षर, दोहींचे फळ एकची साचार, उतरी संसारणाव पार, ब्रह्मादी सुरऋषी हाची जपती, दारिद्र्य दुःख भय शोक, काम क्रोध द्वंद्व पातक, इतुक्यांसही संहारक, शिवतारक मंत्र जो, तुष्टीपुष्टी धृती कारण, मुनी निर्जरांशी हाची कल्याण, करता मंत्रराज संपूर्ण, अगाध महिमान वर्णवे, नवग्रहात वासरमणी थोर, तैसा मंत्रांत शिवपंचाक्षर, कमलोद्भव कमलावर, अहोरात्र हाची जपती, शास्त्रा माझी वेदांत, तीर्था माझी प्रयाग अद्भुत, महाश्मशान क्षेत्रात, मंत्रराज तैसा हा, शस्त्रा माझी पाशुपत, देवा माझी कैलासनाथ, कनकाद्री जैसा पर्वतात, मंत्र पंचाक्षरी देवी हा, केवळ परमतत्व चिन्मंत्र, परब्रह्म हेची तारक मंत्र, तीर्थव्रतांचे संभार, ओवाळून टाकावे हा मंत्र, आत्मप्राप्तीची खाणी, कैवल्य मार्गींचा प्रकाश तरणी, अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी, सनकादिक ज्ञानी हाची जपती, स्त्री शूद्र आदी करुणी, हाची जप मुख्य चहुवर्णी, गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी, दिवस रजनी जपावा, जागृती स्वप्नी येता जाता, उभे असता निद्रा करिता, कार्या जाता बोलता भांडता, सर्वदाही जपावा, शिवमंत्रध्वनी पंचानन, करणी आकर्णिता दोषवारण, उभेची सांडती प्राण, न लागता क्षण भस्म होती, न्यास मातृका विधी आसन,
न लगे जपावा प्रीती करून. शिव शिव उच्चारिता पूर्ण. शंकर येऊनी पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र. त्यास निजांगे रक्षी त्रिनेत्र. आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्र. अहोरात्र रक्षी तया. मंत्र जापका लागुणी. शिव म्हणे मी तुमचा वृणी. परी तो मंत्र गुरुमुखे करुणी. घेई जे आधी विधीने. गुरु करावा मुख्य वर्ण. भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान. सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण. या चिन्हे करुण मंडित जो. मीत भाषिणी शांत दांत. अंगी अमानित्व अदंभित्व. अहिंसक अतिविरक्त. तोची गुरु करावा. वर्णानां ब्राह्मणो गुरु. हा वेद वचने निर्धारू. हा त्यांपासून मंत्रोच्चारू. करुणी घ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठाऊका मंत्र. तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार. उगाची जपे तो अविचार. तरी निष्फळ जाणिजे. काम क्रोध मदयुक्त. जे का प्राणी गुरु विरहित. त्यांनी ज्ञान कथिले बहुत. परी त्यांचे मुख न पहावे. वेदशास्त्रे शोधून. जरी आले अपरोक्ष ज्ञान. करी संतांशी चर्चा पूर्ण. तरी तो गुरु विनतरेना. एक म्हणती स्वप्ने आम्हा ते. मंत्र सांगितला भगवंते. आदरे सांगे लोकांते. परी तो गुरु विनतरेना. प्रत्यक्ष येऊनिया देव. सांगितला जरी गुह्य भाव. तरी तो न तरेची स्वयमेव. गुरुसी शरण न रिघता. मौजी बंधने विन गायत्री मंत्र. जपे तो भ्रष्ट अपवित्र. वराविन वऱ्हाडी समग्र. काय व्यर्थ मिळवणी. तो वाचक झाला बहुवस. परी त्यांचे न चुकती गर्भवास. म्हणून सांप्रदाययुक्त गुरुस. शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक. परिपूर्व सांप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भांधास सम्यक. वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्रांचे पुरश्चरण. उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी क्षेत्री गुरुक्षेत्र नैमिषारण्य. गोकर्ण क्षेत्र आदी करुणी. शिव विष्णू क्षेत्र सुगम. पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी येची विषयी पुरातन उत्तम. कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठणी निदिध्यास. आदरे करावा दिवसेंदिवस. अनुमोद देता कथेस. सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निजध्यास. धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मज्ञ मार्गज्ञ तामस. श्रवणे पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर. यादव वंशी परम पवित्र. दाशार्ह नामे राजेंद्र. अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती करभार. कर जोडून नमिती वारंवार. त्यांच्या मुकुटरत्ने किंकरे. किरणे साचार. प्रपदे ज्याची उजळली. मुकुट घर्षणे करुणी. किरणे पडली दिसती चरणी. जेने सत्तावसन पसरुनी. पालानिली कुंभिनी हे. उभारिला यशोध्वज. जेवी शरत्काळीचा द्विजराज. सकल प्रजा आणि द्विज. चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश. देवी ऐश्वर्य घडे विशेष. जो दुर्बुद्धी दासीस स्पर्श न करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्मपत्नी सीरत. स्वरूपाशी तुळजे रमानाथ. दानशास्त्रे समस्त. याचकांचे दारिद्र्य निवटिले. भूभुजांवरी जामदग्न. समरांगणी जेवी प्रळयाग्न. ठाणन चळे रणीहुण. कुठार घाये भृह जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा. आकळी जेवी करतळीचा आवळा. जेने दान मेटे निवटिला. दारिद्र्य धुरळा याचकांचा. बोलणे अतिमधुर. मेघ गरजे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चित्तमयूर. नृत्य करीती स्वानंदे. त्याचा सेना सिंधू देखोने अद्भुत. जलसिंधू होय भयभीत. निश्चल अंबरीचा ध्रुव सत्य. वचन देवी न चळेची. त्याची कांता रूपवती सती. काशी राजकुमारी नाम कलावती. तिचे स्वरूप वर्णी सरस्वती. विश्ववदने करुणिया.
जे लावण्य सागरीची लहरी, खंजनाक्षी बिंबाधरी, मृदुभाषिणी पिकस्वरी, हंसगमना हरिमध्या, शशीवदना भुजंगवेणी, अलंकारा शोभाजिची तनु आणि, दशन झळकती जे विहिरे खाणी, बोलता सदनी प्रकाश पळे, सकल कला निपुण, या लागी कलावती नाम पूर्ण, जे सौंदर्य वैरागरींचे रत्न, जे विधान चातुर्यभूमीचे, अंगींचा सुवासन माये सदनात, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ, नेत्र मिलिंद रुंजी घालित, दधी पाहता न पुरेची, नूतनानली परणून, मनसी जे आकर्षिले रायाचे मन, बोलावून पाठविले प्रीती करून, परी ते नयेची प्रार्थिता, स्वरूप शृंगार जाळे परसोन, आकर्षिला रूपमान समीन, या लागी दारशाह राजा उठोन, आपणची गेला तिजपाशी, म्हणे शृंगारवल्ली शुभांगी, मम तनु वृक्षाशी आलंगी, उत्तम पुत्रफळ प्रसवसी जगी, अत्यानंदे सर्वात एकदा, तव ते शृंगार सरोवर मराळी, बोले सुहास्य वदना विल्हाळी, म्हणे म्या उपासिला शशी मौळी, सर्व काळ व्रतस्थ असे, जे स्त्री रोगिष्ट अत्यंत, गर्भिणी किंवा ऋतुस्नात, अभुक्त अथवा व्रतस्थ, वृद्ध अशक्त न भोगावी, स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी, तरुण रूपवंत, अष्टभोगे करुणी युक्त, चिंताग्रस्त नसावी, पर्व काळ व्रतदिन निरसून, उत्तम काळी षड्रस अन्न भक्षून, मग ललना भोगावी प्रीती करून, राजलक्षण सत्य हे, राव काममध्ये मत्त प्रचंड, रती भरे परसोनी दोर्दंड, आलिंगन देता बळे प्रचंड, शरीर त्याचे पोळले, लोहार गला तप्त अत्यंत, तैसी कलावतीची तनु पोळत, रूप वेगळा होऊने पुसत, कैसा वृत्तांत सांग हा, शृंगार सदन विलासिनी, मम हृदयानंदवर्धिनी, सकळ संशय टाकुनी, मुळी होनी गोष्टी सांग, म्हणे हे राजचक्र मुकुटावंतस्स, क्रोधे भरोने धीमानस, माझा गुरु स्वामी दुर्वास, अनुसयात्मज महाराज, त्या गुरुने परमपवित्र, मज दिधला शिवपंचाक्षरी मंत्र, तो जपता अहोरात्र, परम पावन पुनितमी, ममांग शीतळ अत्यंत, तव कलेवर पाप संयुक्त, अगम्यागम केले विचाररहित, अभक्षति तुके भक्षिले, मज श्री गुरु हृदय करुण, राजेंद्रा आहे त्रिकाळ ज्ञान, तुझ जप तप शिवार्चन, घडले नाही सर्वथा, घडले नाही गुरु सेवन, पुढे राज्याती नरक दारुण, ऐकता रावण अनुतापे करुण, सद्वतीत झाला, म्हणे कलावती गुणगंभीरे, तो शिवमंत्र मज देई आदरे, ज्याचेने चपे सर्वत्रे, महत्पापे भस्म होती, ती म्हणे हे भुजेंद्र, मज सांगवया नाही अधिकार, मी वल्लभा तू प्राणेश्वर, गुरु निर्धारा तू माझा, तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ, गर्गमुनी महाराज श्रेष्ठ, जो ज्ञानी माझी दिव्य मुकुट, विद्यावरिष्ठ तयाची, जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञानी, तैसाच महाराज गर्गमुनी, त्यासी नृपश्रेष्ठा शरण जावनी, शिवदीक्षा घेईजे, मग कलावती सहित भूपाळ, गर्गाश्रमी पातळला तत्काळ, साष्टांग नमुनी कर कमळ, जोडोनी उभा ठाकला, अष्टभावे दाटुनी हृदयी, म्हणे शिवदीक्षा मज देई, म्हणून पुढती लागे पायी, मिती नाही भावार्था, ह्यावरी तो गर्गमुनी, कृतांत भगिनी तीरा येऊनी, पुण्यवृक्षादळी बैसोनी, स्नान करावी यमुनेचे, उभयंतांनी करुणी स्नान, यथा सांग केले शिवपूजन, यावरी दिव्यरत्ने आणून, अभिषेक केला गुरुसी, दिव्याभरणे दिव्य वस्त्रे, गुरु पूजिला नृप आदरे, गुरु दक्षिणेसी भांडारे, दार्शार्ह राये समर्पिली, तनुमन धनेसी उदार, गर्गचरणी लागे नृपवर,
असोनी गुरुसी वंचिती पामर ते दारुण निरभोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंदान भजे जिजो एक म्हणती तनुमनुधन नाशिवंत गुरुसी काय अर्पुन परमचांडाळ त्याचे शठ ज्ञान कदावदन न पहावे धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य धिक साधन चतुर्वेद शास्त्रे त्याला पढून धिक पठन तयाचे जैसा खर पृष्ठीवरी चंदन षड्रसी देवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीती घाणा इक्षुरस गाळी इतर सेविते रसन व्हाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दार्शाह नृपाळ षोडशोपचारे निर्माळ केले पूजन गुरुचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयी धरून मस्तकी हस्त ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदयाकाश भुवनी उगवला निजबोध तरणी अज्ञानतमतेची क्षणी निरसुनी नवल जाहले अद्भुत मंत्रांचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघोन बळते झाले ते धवा किती एकांचे पक्ष जळाले चरफळतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते जैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कंकटवन तैसे काक गेले जळून देखून रावण वलकरी गुरुसी नमोनी पुसेन रूप काक कैचे निघाले अमूप माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळे गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरु स्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुकाळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ धुसधुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू सहस्त्रजन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे देखली म्या सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरुकल्पक परदारागमन गुरुनिंदक ऐसी नाना महत्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रासादभेद लिंगभेद पाहे पंक्तिभेद हरिहरभेद ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक पाखंडमती मिथ्यावादक भेदबुद्धी भ्रष्ट मार्गस्थापक स्त्रीलंपट दुराचारी कृतज्ञ परद्रव्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्छेदक बकज्ञानी गुरु छळक मातृहतक पितृहत्या दुर्बल घातक कर्म मार्गज्ञ दीनहत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रय गोविक्रय हय विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्र पापे नाही गणिली ही तुकी काके रूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलो निस्सीम काय महिमा वर्णू आता गुरुस्तवन करून अपार ग्रामास्याला दारशाह नृपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्तमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातुनी पळाले वैधव्य रोग आणि मृत्यू
नाहीच कोठे देशात, आलिंगता कलावतीसी रूपनाथ, शशी ऐशी शीतळ वाटे, शिवभजने लाविले सकळ, जन घरोघरी होत शिवकीर्तन, रुद्राभिषेक रुद्र शिवपूजन, ब्राह्मण भोजन यथाविधी, दारशार्ह रायाचे आख्यान, जे लिहिती ऐकिती करीती पठन, प्रीती करुणी ग्रंथरक्षण, अनुमोदक देती जे, सुफळ त्यांचा संसार, त्यांचे निजांगे रक्षी श्रीशंकर, धन्य धन्य तेची नर, शिवमहिमा वर्णिती जे, पुढे कथा सुरस सार, अमृताहुनी रसिक फार, ऐकोत पंडित चतुर, गुरु भक्त प्रेमळ ज्ञानी जे, पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी, श्रीधर मुख निमित्त करुणी, तोची बोलवित विचारुणी, पहावे मनी निर्धारे, श्रीधर वदन पांडुरंग, तेने श्री धरिले शिवलिंग, पूर्ण ब्रह्मानंद अभंग, नभे विरंग कालत्रयी, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, प्रथमाध्याय गोड हा, श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु. या शिवलीलामृत अध्याय पहिला याची फलश्रुती आहे. जर आपण याचं सायंकाळी नित्य पठन केलं तर आपल्याला जे काही संचित पापं असतील त्या संचित पापांचा समूळ नाश होणार आणि संसार आपला आनंदाचा होणार. सांब सदाशिवाची कृपा आपल्यावर अपरिमित राहणार. म्हणून शिवलीलामृत ग्रंथाच्या या अध्याय पहिल्याचे हे फलश्रुती सार आहे. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु.